भिडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा उद्या निकाल जाहीर होणार असून प्रशासकीय यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज झाली आहे। शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। भिडगाव नगरपंचायतीच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं कडेकोट बंदोबस्त लावला आहे। मतमोजणी केंद्राच्या परिसरात इनर, आउटर आणि मिडल असे 3 पदरी सुरक्षा कवच उभारण्यात आले आहे। दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अमित घाटगे यांनी दिली आहे। नमस्कार, मी अमित घाटगे, निवडणूक निर्णय अधिकारी भिडगाव नगरपंचायत। उद्या आपली जी मतमोजणी आहे, आपली जी सार्वत्रिक निवडणूक नगरपंचायत 2025ची जी मतमोजणीची प्रक्रिया आहे ती उद्या सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे आणि आपण त्या अनुषंगानं सर्व उमेदवार प्रतिनिधी आणि त्यासोबतच मतमोजणी प्रतिनिधी यांना त्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहे। त्यासोबतच जे स्ट्रॉंग रूमच्या अनुषंगानं SRPF आहे, पोलीस बंदोबस्त स्वतः ACP सर, PI सर हे स्वतः लक्ष देऊन आहेत आणि त्यांचाही कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी असणार आहे। उमेदवार प्रतिनिधी यांना स्ट्रॉंग रूमच्या प्रवेशाच्या अनुषंगाने किंवा मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश करताना ज्या काही प्रोटोकॉल्स किंवा जे काही निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत त्या त्यांना सांगण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार त्यांनी प्रवेश करायचा आहे। आपली 10 वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल, त्याप्रमाणे सर्व आपण व्यवस्था या ठिकाणी ठेवलेली आहे। तरी मी सर्व जनतेला, सर्व उमेदवार प्रतिनिधींना आवाहन करतो की त्यांनी शांततेमध्ये उद्याच्या मतमोजणी प्रक्रियेमध्ये सहभाग आपला घ्यावा आणि ही मतमोजणीची प्रक्रिया अतिशय शांततेने आणि सुव्यवस्थेने सुरळीतपणे पार पडेल यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी मी आवाहन करतो। दिनांक 21/12/2025 रोजी भिडगाव नगरपंचायत मतमोजणीच्या अनुषंगाने पोलिसांतर्फे 3 पोलीस निरीक्षक, 13 PSI व API, त्याचबरोबर 64 पुरुष अंमलदार आणि 12 महिला अंमलदार यांचा कटोकट बंदोबस्त लावण्यात आला आहे। तरी उमेदवारांच्या प्रतिनिधी यांना निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेच्या अनुसार त्यांनी खबरदारी घ्यावी। त्यावेळी सर्व नागरिकांना आवाहन करतो की मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पाडली जाईल या दृष्टीने दक्षता घ्यावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं। मतमोजणीचं केंद्र हे प्रधानमंत्री आवास योजना वाटोडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत आहे। त्या मतमोजणीच्या दृष्टीने आम्ही 13 ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आले आहे आणि त्यासोबतच मतमोजणीच्या इथे इनर कॉर्डन, आउटर कॉर्डन, मिडल कॉर्डन हा स्वरूपाचा बंदोबस्त लावण्यात आला आहे।